आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। कारण गेल्या 5 वर्षात 53,727 कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना 26,484 कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये राहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी खुशखबर आता आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आता आनंदाची बातमी आली आहे। पीक विम्याचा दुसरा टप्पा आता सुरू झाला आहे। ज्या पीक विम्याची तुम्ही वाट बघत होता, तोच पीक विमा अखेर आता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, सरकारचा निर्णय आता जाहीर करण्यामध्ये आला आणि पीक विमा हेक्टरीनुसार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकता, पीक विमा भरलेल्या बघा सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आज समोर आली आहे। बघा, पीक विम्याचा 75% हिस्सा वाटप करण्याचा दुसरा टप्पा आता सुरू झाला आहे। कारण की महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून व केंद्र शासनाच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आहे आणि ही रक्कम हेक्टरी 40,000 रुपये असून लवकरच तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। ही बातमी वृत्तपत्रांच्या माध्यमातून देखील समोर आली आहे, न्यूज चॅनलच्या माध्यमातून देखील समोर आली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। तुम्हाला माहीत असेल, गेल्या कित्येक वर्षापासून भरपूर शेतकरी आहे जे की पीक विम्याची वाट बघत होते। 25% बघा, जो पीक विमा शेतकऱ्याला भेटलेला आहे, बघा 25% शेतकऱ्याला पीक विमा बघा खूप कमी भेटला। जो 25% अग्रिम होता तो 25% शेतकऱ्याला मिळाला, त्यामुळे राहिलेले 75% शेतकरी बांधव पीक विम्यापासून वंचित होते। परंतु आता महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आलं आणि ज्या शेतकऱ्याला पीक विमा भेटला नाही, अशा शेतकऱ्याला आता पीक विमा मिळत आहे। परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, एक अडचण आहे। सरकारच्या माध्यमातून आज याद्या जाहीर करण्यामध्ये आल्या आहे। हो शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे की आज या ठिकाणी टोटल 16 जिल्ह्यामध्ये वितरण केलं जाणार। जर या 16 जिल्ह्यामधून तुम्ही जर असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। कारण की बघा, DBTला काहीतरी मर्यादा आहे, त्यामुळे या ठिकाणी सरकारने सांगितलं आहे आज जो काय निधी जमा होणार आहे तो या ठिकाणी DBTच्या माध्यमातून येणार आहे आणि DBT एकाच टायमिंगला संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वितरण करू शकत नाही। त्यामुळे सरकारने आज फक्त 16 जिल्ह्यांची निवड केली आहे। आता या 16 जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून आली आहे। चला तर मग शेतकरी बांधवांनो, ती 16 जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया आणि जाणून घेऊया कोणकोणते शेतकरी बांधव पात्र आहे। तुम्ही स्वतः पाहू शकतात शेतकरी बांधवांनो, 2023 वर्ष, 2024 वर्ष आणि या ठिकाणी बघा 2022 वर्ष। आता हे 3 वर्षे बघा आणि मे महिन्यामधील 2025 या 3 वर्षांच्या पीक विम्याची यादी सरकारच्या माध्यमातून आता पूर्णतः जाहीर करण्यामध्ये आली आहे। तुम्ही या यादीमध्ये लगेच तुमचं नाव तपासू शकता। बघा, जर यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तर राहिलेला 3 वर्षाचा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये येणार आहे। तर मग बघा शेतकरी बांधवांनो, पीक विम्याचे वाटप आता सुरू झाले असून प्रत्येक एका जिल्ह्यासाठी सरकारने 153 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकायला आता सुरुवात केली आहे आणि काही शेतकऱ्याला सकाळपासून मेसेज यायला देखील सुरुवात झाली आहे की त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे 40,000 रुपये क्रेडिट झाले। हो शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट म्हणजे की लक्षात ठेवा, आता हा पीक विमा कोणाला मिळणार बघा, ज्या शेतकरी बांधवांना मागे नमो शेतकरी योजनेचा हप्ता बघा, आता लक्षामध्ये घ्या, नमो शेतकरी योजनेचा जर तुम्हाला 8वा हप्ता भेटला असेल किंवा 7वा हप्ता भेटला असेल किंवा या ठिकाणी तुम्हाला PM किसान योजनेचा जरी हप्ता मिळाला असेल 22वा, तरी देखील तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आता याद्या जाहीर करण्यामध्ये आला आणि एक शेतकरी बांधवांनो, माहिती लक्षात ठेवा, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का हे तुम्ही तपासून घ्या।
कारण की बघा प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आली आणि विमा मिळालेल्या शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये सांगितली. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही तुमच्या खाते तपासून घ्या. सरकार या ठिकाणी बघा पिकानुसार रक्कम जमा करीत आहे. म्हणजे बघा हेक्टरी तर जमा होणार, परंतु पिकानुसार हेक्टरी वेगवेगळी निघणार आहे. बघा मागील 3 वर्षाचा बघा पीक विमा तुम्हाला एकत्रितपणे आज मिळत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता बघा जर तुम्ही भात पीक त्या वर्षी लावलं असेल बघा या गेल्या 3 वर्षामध्ये, तर तुम्हाला 50,000 रुपये मिळणार. त्यानंतर तुम्ही ज्वारी पीक जर लावलं असेल तर तुम्हाला 33,000 रुपये मिळणार. त्यानंतर जर तुम्ही बाजरी लावली असेल तर तुम्हाला 32,000 रुपये हेक्टरीप्रमाणे ही रक्कम मिळणार आहे. त्यानंतर बघा भुईमुगाला 45,000 रुपये निधी मिळणार आहे. त्यानंतर सोयाबीनला 55,000 रुपये निधी मिळणार आहे. बघा त्यानंतर मुगाला 28,000 रुपये निधी मिळणार आहे. बघा त्यानंतर उडीद पिकाला 25,000 रुपये, तर तूर पिकाला 47 आणि कापूस पिकाला 60,000 रुपये आणि मकाला 36,000 रुपये. बघा अशा प्रकारे हा निधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. त्यामुळे भरपूर दिवसाची गेल्या कित्येक वर्षाची प्रतीक्षा शेतकरी बांधवांची संपत आहे. असं जरी आपण म्हणलं तरी काहीच हरकत आता पडणार नाही. तर मग बघा शेतकरी बांधवांनो, हा पीक विमा 2022, 2023 आणि 2024 आणि या ठिकाणी बघा 2025 मधील सर्व पिकांसाठी एकत्रितपणे जमा केला जात आहे. 2022 पासून 2025 पर्यंत पीक विम्याचे जे काय शेतकरी बांधव वाट बघत होते बघा, त्या शेतकरी बांधवांसाठी ही मोठी बातमी आहे. काल पहिला टप्पा या ठिकाणी जमा झाला. हो शेतकरी बांधवांनो, बघा काल पहिला टप्पा जमा झाला. आता दुसऱ्या टप्प्याला या ठिकाणी वितरण सुरू झालं आहे आणि टोटल या ठिकाणी 16 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून प्रकाशित करण्यामध्ये आली आहे. लगेच आता आपण यादी पाहणार आहोत. शेतकरी बांधवांनो, यादी तपासून घ्या. यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे असंच म्हणावं लागेल. आता बघा शेतकरी बांधवांनो, कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी सांगितलं होतं ज्या शेतकऱ्यांचे खाते पोस्ट बँकमध्ये आहे बघा, अशा शेतकऱ्याला आज सकाळपासून आणि काही शेतकऱ्याला काल रात्रीपासून देखील पैसे जमा झाले आहे. बघा म्हणजे की आता वाटप या ठिकाणी सुरू झालं आहे. गेल्या कित्येक वर्षापासून वाटपच सुरू झालं नव्हतं, नुसतं निधी मंजूर झाला होता. आता बघा 2022 ते 2025 या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकाचे नुकसान झाले होते त्यांनी पण पीक विमा भरला होता, त्यांना 100% रक्कम आज त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. ही अपडेट शेतकरी बांधवांनो फक्त 10 मिनिटं 5 मिनिटं ते 15 मिनिटांपूर्वीच्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सध्या सुरू आहे. बघा सरकारकडून ही या ठिकाणी अपडेट आली आहे. शेतकऱ्यांची अपेक्षा होती की आम्हाला जास्तीत जास्त पीक विमा मिळाला. बघा आता या ठिकाणी हो शेतकरी बांधवांनो, बरोबर आहे, तुमची या ठिकाणी अपेक्षा होती की आम्हाला जास्तीत जास्त पीक विमा मिळावा. तर मग आता तसंच काही घडलं आहे. सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट 30,000 ते 35,000 रुपयांपर्यंत देखील पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. कृषी विभागाने सांगितलं आहे केंद्र सरकारकडून 2022 पासून पीक विमा जो काय भेटला नव्हता, त्यामुळे आता सरकारने या 3 ते 4 वर्षांचा पीक विमा एकत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एवढी मोठी रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, गेल्या 2 दिवसामध्ये 15 ते 16 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालं आहे. आज दुसरा टप्पा उरलेल्या सर्व जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा केला जात आहे. बघा अजून पण या ठिकाणी जिल्हे शिल्लक आहे जेथे पीक विमा मिळणार नाही, ते आपण पुढे पाहू घेऊया. परंतु पात्र जिल्ह्यांची यादी आता पाहून घ्या ज्या जिल्ह्यामध्ये आज निधी जमा करण्यामध्ये येत आहे. जर तुम्हाला अजून पण शेतकरी बांधवांनो पीक विमा भेटला नसेल तर अजिबात काळजी करू नका, कारण की बघा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे पैसे थेट येत असल्यामुळे थोडासा उशीर होऊ शकतो. त्यामुळे रात्रीच्या 12 वाजेपर्यंत वाट बघा, कारण की बघा रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. बघा कृषी विभागाने बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश दिले. आज सकाळी देखील काही जिल्ह्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली असून दुपारी 1 वाजल्यापासून या प्रक्रियेला अधिक या ठिकाणी योग आता आला आहे आणि शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आहे असं देखील म्हणायला आता काहीच हरकत या ठिकाणी पडू शकत नाही.
तर मग बघा शेतकरी बांधवांनो, आज टोटल 16 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वाटप केलं जाणार असल्याचे कृषी मंत्र्यांनी सांगितलं आहे. या 16 जिल्ह्यांची यादी बँकांना देऊन टाकली आहे. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, हा पीक विमा सर्व शेतकऱ्याला मिळणार नाही, कारण ज्यांनी काही महत्त्वाची कामे केली आहे त्यांनाच हा पीक विम्याचा लाभ मिळणार आहे. मग सरकारने कोणत्या अटी या पीक विम्यामध्ये घातल्या हे आम्ही तुम्हाला अगदी एका मिनिटामध्ये सांगणार आहोत. 75% अग्रिम पीक विमा आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. आतापर्यंतच्या 10 वर्षाच्या इतिहासामध्ये असा पीक विमा कधीच शेतकऱ्याला भेटला नव्हता. बघा, कारण आता 3 ते 4 वर्षाचा पीक विमा एकाच वेळी आणि एकाच टायमिंगला बघा पहिला टप्पा या ठिकाणी शेतकऱ्याला भेटला असून आता दुसरा टप्पा सुरू झाला आणि 16 जिल्ह्यामध्ये आज तो वाटप देखील करण्यामध्ये येत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, बघा आता डायरेक्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री एक बैठक घेतली होती. हे संपूर्ण देशाला माहीत आहे, ज्यामध्ये सरसकट पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय घेण्यामध्ये आला. आता बघा सरकारच्या बैठकीमध्ये कोण कोण उपस्थित होतं तर लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ हो हे पण या बैठकीमध्ये उपस्थित होते. त्यानंतर बघा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे पण या बैठकीमध्ये उपस्थित होते. बघा, यांच्या निर्णयानुसार आता पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्याला पहिला टप्पा भेटला नाही त्यांना सरकारने सांगितलं आहे त्यांनी 2 महत्त्वाची कामे बघा तात्काळ करावी आणि कागदपत्रे जमा करावी. ती जमा केल्यानंतर 100% पीक विमा मिळणार आहे. राज्य सरकारने यासाठी 3178 कोटी रुपये मंजूर केले आहे. जर तुम्हाला अजून पण पीक विमा भेटला नसेल तर तुम्ही खालील गोष्टी नक्कीच तपासून घ्या. तुमचं आधार कार्ड बँकेशी जोडलेलं आहे का? तुमचं आधार कार्ड अपडेट आहे का? तुमच्या बँक खात्याला तुमचाच मोबाईल नंबर लिंक आहे का? जर तुम्ही ही कामे केली नसतील तर पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही, हे लक्षात ठेवा. ही कामे पूर्ण करा, कारण आज दुसरा टप्पा सुरू झाला आहे. बघा सरकारच्या माध्यमातून याद्या सुद्धा सांगण्यामध्ये आल्या. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा ज्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे त्या जिल्ह्यांची नावे सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यामध्ये आले. बघा अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे. आता जिल्ह्यांच्या यादीमध्ये जळगाव आहे, नांदेड आहे, उस्मानाबाद आहे, त्यानंतर बघा पुणे आहे, त्यानंतर नाशिक पण जिल्ह्याचा समावेश आहे, त्यानंतर अहमदनगर, त्यानंतर सोलापूर. बघा जर तुम्ही सोलापूरमधून आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे. आता शेतकरी बांधवांनो, बघा तुम्हाला एक सर्वात महत्त्वाचं काम आता करायचं आहे. जर तुम्ही पहिल्या वेळेस आपल्या व्हिडिओमध्ये व्हिजिट केलं असेल, आपल्या चॅनलमध्ये नवे असताल तर आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल नोटिफिकेशन घंटा क्लिक करून ऑलवरती सेट करा, म्हणजेच अशाच महत्त्वाच्या न्यूज तुम्हाला पुढे देखील पाहायला मिळतील. आता बघा सोलापूर जिल्हा झाल्याच्या नंतर पुढील जिल्हा आहे कोल्हापूर, त्यानंतर बघा सांगली, त्यानंतर सातारा आणि छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये पण हा निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर बघा बीड, लातूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग बघा या जिल्ह्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, सरकारची एक अट घालण्यामध्ये आली आहे, ती म्हणजे की EKYC. ज्या शेतकऱ्यांची EKYC आहे अशाच या ठिकाणी पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आणि शेतकरी बांधवांनो, जर का यादीमध्ये तुमचं नाव आलं नसेल बघा तर अजिबात चिंता करू नका, कारण की सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे टप्प्याटप्प्याने संपूर्ण शेतकरी बांधवांना वितरण केलं जाणार. म्हणजे की पुढील यादीमध्ये पण तुमचं नाव 100% येणार. पुढील यादी जेव्हा कधी प्रकाशित होईल तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट दिली जाईल. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.